आम्ही प्रशासनाशी बोलतो, तुम्ही कशाला डिस्टर्ब होताय? त्याचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो। आज राज्यातील 29 महापालिकांसाठी महापौर पदाची आरक्षण सोडत जाहीर झाली। या सोडतीकडे विशेष लक्ष लागलं होतं ते मुंबई महानगरपालिकेकडे। त्यामुळे सकाळपासूनच महापौर पदाच्या सोडतीसाठी राजकीय नेते मंत्रालयात जमले होते। मुंबई महापालिकेसाठी सोडत काढताच क्षणातच मंत्रालयात एकच गोंधळ उडाला, कारण मुंबई शहराचे महापौर पद खुल्या महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याचं जाहीर करण्यात आलं। ही घोषणा होताच ठाकरे गट आक्रमक झाला आणि थेट आरक्षण सोडतीवर आक्षेप घेतला। ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर, आमदार मनोज जामसोदकर, निशिकांत शिंदे आणि राखी जाधव यांनी सोडतीच्या पद्धतीवर सवाल उपस्थित केला। आरक्षण ठरवताना चक्राकार पद्धत पाळली गेली नाही असा गंभीर आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला। 2019 आणि 2022 या दोन्ही वेळा महापौर पद सर्वसाधारण गटासाठीच आरक्षित होतं। मग आता पुन्हा सर्वसाधारण गटासाठी आरक्षण कसं निघालं? यावेळी ओबीसीकडे महापौर पद जायला हवं होतं। ओबीसींवर थेट अन्याय झालाय। इतकंच नाही तर निवडणुकीआधी अनुसूचित जाती जमातीचे निकष बदलले गेले। बृहन्मुंबई आमच्याकडेच अनुसूचित जातीचे जमातीचे 2 उमेदवार आल्यानं जाणून बुजून नियम बदलले गेले, म्हणजेच सोडत नाही तर पूर्वनियोजित लॉटरी आहे असा आरोपही त्यांनी केलाय। महिला ओबीसी झालेली नाही, ओबीसी नाही झालंय। 2019 2022 हे ओपन होतं। ओबीसी यायला पाहिजे होतं, ओबीसींवर अन्याय केलाच। तोपर्यंत निवडणूक व्हायच्या आधी शेड्यूल कास्ट किती असायला पाहिजे, आता त्यांनी नियम बनवला। शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब 3 असायला पाहिजे, मगच म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्राइबचे आमच्याकडे 2 उमेदवार आहे, तिथे तुमचा बृहन्मुंबईमध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो। याचा अर्थ लॉटरी ठरवून केली, म्हणून या संपूर्ण लॉटरी सिस्टम आणि त्यांचा असलेलं निवडणूक प्रक्रिया याचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो।